नमस्कार। भाजप नेत्या पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत। आज गडावरती नतमस्तक भाजप नेत्या पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत। ताई, गडावरती नतमस्तक झालेला आहे। नगद नारायणांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले, आमच्या बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले। ही प्रथा आहे, मुंडे साहेब जेव्हाही लोकसभेचा नामनिर्देशन दाखल करायचे तेव्हा ते जरूर नारायणगडावर येऊन आशीर्वाद घ्यायचे। मी पण त्या प्रथेप्रमाणे आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे। कालच्या माझ्या दौऱ्यामध्ये मी सावरगावचा जो गड मी निर्माण केला आहे, माझ्या भगवान बाबांचा, त्यांच्या जन्मस्थानात त्या सावरगावच्या भगवान भक्तीगडावर गेले। गहिनीनाथ महाराजांचंही दर्शन घेण्यासाठी मी गहिनीनाथ गडावर गेले, वामनभाऊंचंही दर्शन घेतलं आणि रात्री यायला 3 वाजले। तर सकाळी पहिले उठल्यानंतर मी दुसरं काही केलं नाही, नगद नारायणांचं दर्शन घेण्यासाठी नारायणगडावर आले। काल जवळपास 300 ते 350 किलोमीटरचं अंतर तुम्ही कापलेलं आहे। कसा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता, एक जंगी स्वागत पण पाहायला मिळालं। 300 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा किमान 7-8 पट जास्त वेळ मला लागला। मला रात्रीचे 3 वाजले यायला। ह्याचा अर्थ लोकांनी जागोजागी उत्स्फूर्त स्वागत केले। रात्री 12 वाजता 1 वाजता सुद्धा पूर्ण गावच्या गाव फुलं टाकतायत, अंगावर स्वागत करतायत। म्हणजे अभूतपूर्व अनुभव आहे। याच नारायणगडावर 2014 मध्ये प्रचाराचं नारळ फुटलं होतं आणि सत्ता आलेली होती। बरेच त्या काळात सत्ता मध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलं। आता पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा नतमस्तक झालेत। पुढचं पाऊल गडाविषयी काय असेल, बीड जिल्ह्याविषयी विकासात्मक काय राहील? आता सत्ता तर आहेच आहे, फक्त बीड जिल्ह्याला मिळावी, सामान्य माणसाला मिळावी अशीच नगद नारायणाच्या चरणी प्रार्थना करते। कालपासून प्रीतमताई देखील सोबत आहेत तुमच्या सोबत, जन्मापासून सोबत आहेत। पहिल्या दिवशीची उमेदवारी जाहीर झाली बीड जिल्ह्यामध्ये, सांगतो आहेच नाही काय माझ्या सोबत आहेत, ते खासदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक चालली आहे। आपले जे बंधू आहेत साताऱ्याचे छत्रपती महाराज, त्यांना तिकीट मागण्यासाठी दिल्ली दरबारी वाऱ्या कराव्या लागतात असं ट्विट शिवसेना उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे। त्यावर मी काय करणार? मी ट्विटवर एका कोणत्या तरी कार्यकर्त्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया द्यावी अशा राजकारणात माझा विश्वास नाही, मी असं करतही नाही। त्यामुळे तुमचे असे प्रश्न असफल जातील, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कार्यकर्त्यांनी काय ट्विट केलं याच्यावर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही। आज दिवसभरात भाजपचे काही पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष असतील, यांच्या पण भेटी होणार आहेत का? गाठी भेटी होणार आहेत? हो, मग होणारच आहेत, गाठी भेटीच आहेत। सगळ्या पदाधिकारी, मीडिया, भारतीय जनता पार्टी, मित्रपक्ष आणि विरोधी पक्षाला सुद्धा मतदान मागावंच लागतं। उमेदवाराला शत्रूच्याही दारात जाऊन मतदान मागावं लागतं, त्यामुळे मी जाणारच आहे। कालचा जल्लोष पाहून पंकजाताईंचा विजय हा निश्चित आहे अशी कार्यकर्त्यांची भावना झालेली आहे। कार्यकर्त्यांचा जोश असाच असला पाहिजे, तर उमेदवारालाही वाटतं की विजय निश्चित आहे। आता मी उमेदवार सुद्धा जोशपूर्ण असल्यामुळेच कार्यकर्त्यातला जोश जास्त डबल आहे, पण जोशमध्ये होश नाही कार्यकर्त्यांचे गेले पाहिजे। त्यांनी पूर्ण रेग्युलर काम केलं पाहिजे आणि कोणताही विजय हा निश्चित मानावा, पण तो निश्चित होईपर्यंत कष्ट करत राहावे। 2 वेळा प्रीतमताईच्या पाठीमागे तुम्ही होतात, आज प्रीतमताई तुमच्या सोबत आहे। हो, आहेच। आता प्रीतमताई माझ्या 3 वर्ष झाले मला जन्मून की त्या आल्याच माझ्यासोबत, तर आता कुठं जाणार आहेत आम्ही? आगे मागे जातो पुन्हा सोबतच। ताई, किती मतांची लीड साधारणतः राहील कालचा उत्सव बघून? काहीतरी देणं आहे आता मोठ्या ताईंना? निश्चितच आहे देणं, आणि आत्तापर्यंत बीड जिल्ह्याच्या इतिहासात राहिली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात लीड निश्चित ताईंना मिळेल। कारण मी जसं म्हणते की ताई नेत्या म्हणून निवडणूक लढवण्यासाठी किंवा आम्ही ताईंसोबत काम करताना त्यांनी निवडणूक लढावी ह्याच्यासाठी सुद्धा सर्वसामान्य जनता पंकजाताईंना मतदान देण्यासाठी खूप उत्सुक आहे। त्यामुळे ह्याचा वेगळा परिणाम निश्चितच निकालाच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल। नक्की त्याचा वेगळा परिणाम निकालाच्या रूपामध्ये निश्चित पाहायला मिळणार असल्याचं आता प्रीतमताई सांगतात। कॅमेरामन हरीशसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।